स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीमधील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात। भाजपच्या वरिष्ठांची माहिती। भाजपला सलीम कुत्ताही चालतो, उद्या दाऊद सुद्धा चालेल। राऊतांची भाजपवर टीका। भाजपने सलीम कुत्ताला संत किंवा महात्मा पदवी द्यावी, राऊतांचा खोचक टोला। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती। संपर्क प्रमुख दीपक सावंत नवीन नियुक्त्यांबाबत निर्णय घेणार। नरेंद्र भोंडेकर यांनी विश्वासात न घेता निवडणुका केल्याची तक्रार, तर जुन्यांना डावलून नव्यांना संधी देणं योग्य नाही, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन एसटी बँक सक्रिय। एसटी बँकेचे 12 संचालक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचे संचालक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदावरून अपात्र प्रकरणी बच्चू कडूंची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव। कडूंच्या अपात्रतेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। बच्चू कडू यांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान सोहळा। संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरामध्ये भजन कीर्तन सेवा। हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी। त्र्यंबकेश्वर मधून निघालेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल। हजारो वारकरी विठू नामाच्या नामस्मरणामध्ये मजल दर मजल करत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन झाले। पुण्यामध्ये पालखी सोहळ्याच्या दरम्यान ड्रोन वापरास बंदी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। 20 आणि 23 जून या कालावधीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी असेल। आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून तब्बल 80हून अधिक विशेष रेल्वे गाड्या धावणार। वारकऱ्यांसाठी 5 मदत केंद्र, वॉटरप्रूफ मंडप यासह विशेष रेल्वे अधिकारी 24 तास सेवा देतील। सोलापूर मध्य रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांची माहिती। यंदाच्या आषाढी वारीमध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांना चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी सुसज्ज आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध। मधोमध भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने स्नानासाठी सोडलं जाणार, तर नदीपात्रामध्ये 10 लाईफ गार्ड्स बोटी तैनात करण्यात येणार।